नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 18 एप्रिल 2026 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs बघणार आहोत. आणि हे जे MCQs आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. विस्डेनने वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची निवड केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा एक परीक्षेत येऊ शकतो. वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर दीप्ती शर्मा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर दीप्ती शर्माने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 22 विकेट्स घेतल्या. तिच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला मेन्स क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड म्हणून निवड करण्यात आली आहे. 2026च्या टाइम 100 जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेतेचा समावेश करण्यात आला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे रणबीर कपूर. रणबीर कपूर. तर टाइम मॅगझिनने 2026 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रतिष्ठित यादीत भारतीय अभिनेता रणबीर कपूर याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्याबरोबर गुगलचे CEO सुंदर पिचई आणि प्रसिद्ध शेफ विकास खन्ना या भारतीयांचाही समावेश करण्यात आला आहे. तर टाइम 100 या यादीमध्ये रणबीर कपूर, सुंदर पिचाई आणि विकास खन्ना या भारतीयांचा समावेशही करण्यात आला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय लष्कराने मुंबईतून सुरू केलेल्या पहिल्या ब्लू वॉटर सेलिंग मोहिमेचे नाव काय आहे? त्याचे योग्य उत्तर आहे समुद्री साहस. समुद्री साहस. तर रेजिमेंट ऑफ आर्टिलरीजच्या 200व्या वर्धापन दिनानिमित्त ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर हा प्रवास 520 नॉटिकल मैलांचा असून तो मुंबई ते गोवा आणि परत मुंबई असा असेल. हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी वारशाला समर्पित आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. विस्डेनचा T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा मान कोणाला मिळाला आहे? त्याचे योग्य उत्तर अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा हे महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. तर अभिषेक शर्माने 2025च्या हंगामात 21 सामन्यांमध्ये 193च्या स्ट्राईक रेटने 859 धावा केल्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला. या वर्षीच्या विस्डेन पुरस्कारांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला असून त्यांनी 9 पैकी 7 पुरस्कार जिंकले आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये बिहारच्या 24व्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली? त्याचे योग्य उत्तर आहे सम्राट चौधरी. सम्राट चौधरी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे सम्राट चौधरी. तर सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री बनणारे पहिले भारतीय जनता पक्षाचे म्हणजे BJPचे नेते आहेत. त्यांनी नितीश कुमार यांची जागा घेतली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये हंगेरीच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? त्याचे उत्तर आहे पीटर माग्यार. पीटर माग्यार. तर पीटर माग्यार यांची हंगेरीच्या नवीन पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या टिझा या पक्षाने 199 जागांच्या संसदेत 138 जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. तर हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या भारतीय जोडीने जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले? त्याचे योग्य उत्तर आहे मुकेश नेलावल्ली आणि पलक गुलिया. मुकेश नेलावल्ली आणि पलक गुलिया. तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. या जोडीने अंतिम फेरीत 887.7 गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी उझबेकिस्तानचा जुना जागतिक विक्रम मोडीत काढला. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर विस्डेन वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे दीप्ती शर्मा यांना. तर टाइम 100 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला? त्यांचं नाव आहे रणबीर कपूर. तर लष्कराची ब्लू वॉटर सेलिंग मोहीम त्याचं नाव आहे समुद्री साहस. विस्डेन T20 क्रिकेटर ऑफ द इयर अभिषेक शर्मा यांना मिळाला आहे. ते बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
तर हंगेरीचे नवीन पंतप्रधान आहेत पीटर माग्यार. आणि ISSF विश्वचषक 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये सुवर्ण पदक खालीलपैकी कोणी मिळवले आहे? त्याचे उत्तर आहे मुकेश नेलावल्ली आणि पलक कुलिया. तर मित्रांनो, हे होते आजचे 18 एप्रिल 2026 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs. तर तुमचा स्कोर किती झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दररोज अशाच परीक्षाभिमुख चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड सोबत नक्की राहा. धन्यवाद.